महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कंत्राट वाढवून देण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग, रिलायन्सच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर गुन्हा। रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे। रिलायन्स कंपनीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडून एका महिला कंत्राटदाराचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार कंत्राटाची मुदत वाढवून देण्याबाबत चर्चा करण्यासाठी संबंधित महिलेला रिलायन्सच्या बेंडसे येथील कार्यालयात बोलावण्यात आले होते। यावेळी अधिकाऱ्याने महिलेला हॉटेलमध्ये भेटण्याची ऑफर दिल्याचा तसेच तिचा हात पकडून गैरवर्तन केल्याचा कथित आरोप करण्यात आला आहे। पीडित महिलेने नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम 74 आणि विनयभंगासंदर्भातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून कंपनी व्यवस्थापनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस फौजदार SS सानप या करत आहेत। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मंजुळा म्हात्रे सह तृप्ती भोईर, नागोठणे।